नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आधीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी आज काँग्रेसला जय महाराष्ट्र करत त्यांची भूमिका नेमकी काय आपल्यासोबत रमाकांत म्हात्रे सर, तुम्ही आज काँग्रेसला राजीनामा दिलेला आहे। गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रदेश काँग्रेसमध्ये दोन नाना आहेत। त्या दोन्ही नानांपैकी एकाने आमच्याकडे उमेदवारीसाठी 4 कोटींची मागणी केलेली होती आणि दुसरं आत्ताच 1 महिन्यापूर्वीच मला समजलं की ह्या ठिकाणी नवी मुंबईमध्ये काँग्रेसनी तिकीट मागू नये, उमेदवारी कोणासाठी मागू नये, म्हणजे सीट शोधण्यासाठी भाजपकडून पण 2 ते 3 कोटी रुपये घेतले, हे मला माझ्या जवळच्या एका व्यक्तीने सांगितलं। तर असं जर बाजार असेल तर या बाजारामध्ये न राहता आपण आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी मी या ठिकाणी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे। राजीनामा देताना निश्चितच दुःख होते की गेले 35 वर्षे पैसे कोणी मागितले, कोणत्या नानांनी पैसे मागितले? नाही, नानांनी मागितले ना, प्रदेश काँग्रेसमध्ये 2 नाना आहेत, त्याच्यापैकी एकाने मागितलेलं आहे। हा संशोधनाचा विषय आहे, तर ते कोणाची नावं वगैरे मी काही घेत नाही, परंतु जो नाना आहेत त्या नानांनी मागितले रमेश चेन्नीताला साहेबांच्या नावाने। ओके, तर गेले 35 वर्ष मी पक्षाचे भाजपनी सुद्धा नाही, भाजपच्या लोकांनी दिले ना, इथले जे प्रमुख भाजपचे नेते होते त्यांनी पैसे दिलेले आहेत। म्हणजे नानांनी जे नाना कोण असतील काँग्रेसकडून, मग तुम्ही काँग्रेसला पैसे दिले, भाजपकडून? काँग्रेसला नाही दिले, काँग्रेसनी या ठिकाणी उमेदवारी मागू नये, काँग्रेसनी इथं बेलापूर पण मागू नये ना, ऐरोली तर मागूच नये, यासाठी इथल्या प्रमुख भाजपच्या नेत्यांनी, जे नेते आहेत त्यांनी काँग्रेसच्या आमच्या पदाधिकाऱ्यांना 3 ते 4 कोटी रुपये दिले, असा माझा ठाम आरोप आहे। मग इथले भाजप नेते कोण होते पैसे देणारे? अर्थात ते इथे तुम्हालाही माहिती आहे ना, भाजपचे कोण नेते आहेत ते इथले प्रमुख, तर त्यांनी दिलेले आहेत ना उमेदवारी मागू नये म्हणून। त्यांना धोका वाटत होता काँग्रेसला दिल्यानंतर, म्हणून त्यांनी पैसे दिले ना। असा जर बाजार चालत असेल तर मग हे पक्षामध्ये काँग्रेसमध्ये पैशासाठी बाजार सगळा सुरू आहे। सध्या सुरूच आहे ना। आता प्रदेश काँग्रेसमध्ये बघा, त्या दिवशी पैसे घेऊन जिल्हाध्यक्ष अपॉइंट केले, पैसे घेऊन पदाधिकारी अपॉइंटमेंट केले, किती बघा तुम्ही। त्या दिवशी त्या एक 4-5 दिवसापूर्वी बघा पदं किती वाटली पक्षाची, ते सगळं पैशाचं दिसतंय, खुलेआम दिसतंय। आता या ठिकाणी जर पैसे देऊनच पदाधिकारी जर नेमत असतील तर मग इथं पक्षामध्ये जो माणूस प्रामाणिक काम करतो, आज मी गेले 35 वर्षापासून पक्षाशी एकनिष्ठ प्रामाणिकपणे आहे। माझे नेते अशोकराव चव्हाण सुद्धा पक्ष सोडून गेले तरी मी कोणताही निर्णय त्या ठिकाणी माझा काँग्रेस पक्ष सोडण्याचा मी निर्णय घेतलेला नाही आहे। चव्हाण साहेबांनी मला सांगितलं, त्यांना माहिती आहे हा माणूस प्रामाणिक आहे, पण त्यांनी मला आग्रह धरला नाही का तू काँग्रेस सोड। तर अशा आपण जर प्रामाणिक पक्षाबरोबर राहतो आणि जर या ठिकाणी आपल्याला समजते की हे बाजार चालले आहे, तर मग अशा या पक्षामध्ये काम करण्यात काही स्वायत्त वाटत नाही। तर निश्चितच मला या ठिकाणी दुःख वाटते पक्ष सोडताना, परंतु काही मजबुरीने हा आम्हाला निर्णय घ्यावा लागला। आगामी काळामध्ये कुठल्या पक्षामध्ये जाण्याची तयारी आज सध्या तसं काही ठरवलं नाही। आता मी, माझा मुलगा अनिकेत म्हात्रे, माझी मिसेस, आम्ही 3घे जण घरात म्हणजे भेटतो, पण ह्या विषयावर अजूनपर्यंत चर्चा झाली नाही। परंतु मिसेसनीही मन बनवलेलं आहे। अनिकेतला तर शुक्रवारी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा कार्याध्यक्ष बनवतो, तो नाही गेला दिल्लीला, कारण त्यालाही वाटतं ना की मी 2.5 वर्ष मेहनत घेतली, संघटना उभारली, कार्यक्रम केले, आणि ऐन वेळेला जर तुम्ही जर या ठिकाणी सीटची मागणीच करत नाही वरिष्ठ नेते, तर मग काय फायदा। या संदर्भात मी अनेक वेळा बाळासाहेब थोरातांना फोन करून माझं जे झालेलं अन्याय मांडण्यासाठी मी त्यांनाही फोन केला, 15-1 वेळेला फोन केला, ते उचलत नाही। वडेट्टीवार साहेबांना केला, तेही उचलत नाही। मग आम्ही दात कोणाकडे मागू, कारण आम्ही दिल्लीला काही जाऊ शकत नाही। आम्ही ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते असल्याकडे आम्ही कधीही दिल्लीला कोणालाही भेटत नाही, काय नाही। आमचे इथले लोकल जे प्रदेशचे नेते आहेत हेच, ह्यांनाच आम्ही भेटतो, म्हणून या ठिकाणी मी राजीनामा दिलेला आहे। हे होते रमाकांत म्हात्रे। त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले, कारण ही काँग्रेसच जागा मिळावी या दृष्टीने ते प्रयत्न करत होते, मात्र ही काँग्रेसच जागा मिळू नये या नवी मुंबईतल्या काही भाजप नेत्यांनी प्रयत्न केले, आणि त्याची कुठेतरी ज्या पद्धतीने पैशाचा व्यवहार झाला अशा प्रकारचा गंभीर आरोप काँग्रेसच्या नेत्यांवर आणि प्रदेशाध्यक्ष जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमाकांत म्हात्रे यांनी लगावलेला आहे। कॅमेरामन संतोष विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।